नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. सर्व पितृ अमावस्येचं काय आहे महत्त्व, काय आहे सर्व पितृ अमावस्येचे फायदे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करायलाही विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पितृपक्षाला महाल्य सण असेही म्हणतात. या सणाचा प्रत्येक दिवस तीर्थक्षेत्रासारखा पवित्र असतो. महाल्य म्हणजे उत्तम घर, म्हणजेच पितृलोकातून पितर आलेले असल्यामुळे आपले घर महत्त्वाचे ठरते. धार्मिक मान्यतेनुसार पितृपंधरवड्याच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना मुभा असते. त्यामुळे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोचून स्मरण करण्याचा हा दिवस महत्त्वाचा मानला गेला आहे. या काळात यम आपल्या हातानं आत्म्यांना मुक्त करतो. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीकडे हे आत्मे पोचतात आणि श्रद्धांचं जेवण जेवतात. अशी श्रद्धा आहे की या काळात वडिलांना वसु समान, आजोबांना रुद्रदेवता समान आणि पंजोबांना आदित्य देवता समान असं मानले जाते. पितृपक्षाला महाल्य सण असेही म्हणतात. या सणाचा प्रत्येक दिवस तीर्थक्षेत्रासारखा पवित्र असतो. महाल्य म्हणजे उत्तम घर, म्हणजेच पितृलोकातून पितर आलेले असल्यामुळे आपले घर महत्त्वाचे ठरते. मुले जेव्हा त्यांच्यावर श्रद्धाभावाने श्राद्ध करतात तेव्हा त्यांना वर्षभर पितर आपल्या प्रेमाची सावली देतात. धर्मग्रंथात देवपूजेपेक्षा पितृदेवाच्या उपासनेतून लाभ, सुख, समृद्धी, कीर्ती, वैभवाचा उल्लेख आहे. पितृपक्षात चतुर्दशी तिथी वगळता प्रत्येक दिवशी तर्पण आणि श्राद्धाचा नियम आहे. परंतु अमावस्या श्राद्ध फार फलदायी आहे. चतुर्दशी तिथीमध्ये अपघात आणि अकाली मृत्यू झालेल्या पितरांसाठी शस्त्र आणि शस्त्रे विहित केलेले आहेत. अशा रीतीने महालयाच्या सणावर पितरांचे श्राद्ध करण्यानेही अमावस्येला श्राद्ध केले तर ते खूप चांगले आहे. ऋषीमुनींनी अमावस्या आदितिथी श्रद्धाम अकर्णे नरकम गमनमम असे सांगितले. ज्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिक्षित साधन संपत्ती मिळण्यास योग्य बनवले, त्यांनी कृतज्ञता दाखवली नाही तर ते नरकात जातात. हे देखील स्पष्ट आहे की जो आपल्या पालकाबद्दल कृतज्ञ नाही तो कोणतेही आभार मानू शकत नाही. अशा व्यक्तीला एक ना एक दिवस एकांतात नरकमय जीवन जगावे लागते. याउलट श्राद्ध करण्यासाठी महालय, तू, फलभूमिती, पृथ्वी, चंद्रोदय असे म्हटले आहे. या कामात श्राद्धकर्त्याने दिनहीन होऊ नये, कारण पितरांना आपल्या मुलांना दिनहीन पाहून त्रास होतो. देणगी द्यायची असेल तर ज्यांना अन्न, मिठाई, कपडे स्वतः खाऊ नयेत किंवा तुम्ही जी वस्तू खाल त्या वस्तूला दान समाविष्ट करू नका, कारण त्यामुळे कृपेऐवजी क्रोध होईल. तर अशाप्रमाणे सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व आहे आणि या अमावस्येचे असे फायदे आहेत. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.